फायनली अवचित हनुमान मंदिराजवळ पोहोचलेले आपण तिथे मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना. तर आज मित्रांनो आज शनिवार आहे आणि आज म्हटलं म्हणजे आपण हनुमानाच्या मंदिरात जाणार आहे जे पी जागृत स्थान आहे मित्रांनो. अवचित हनुमान मंदिर आपली तापी पुलाच्या बाजूला आहे मित्रांनो. तर मित्रांनो तिथं जाण्याचं बी एक रिझन आहे कारण की तिथं म्हणजे पूजा मित्रांनो आपलीच पूजा आहे. पूजा ठेवलेली आहे आज हनुमानाच्या मंदिरवरती. तर नक्कीच व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तिथं पूजा वगैरे झाल्यानंतर आपण तिथे व्ह्यू बघूया कारण की तापी पुलाच्या बाजूलाच मंदिर आहे मित्रांनो. ओके तर चला तर काही लेट गो आपली फॅमिली बी आपण पूजा वगैरे सगळं तयार सामान वगैरे त्यात झालेलं आहे. आता सकाळी पण जातो आहे. ओके मी बनून जा व्हिडिओमध्येच नक्कीच. तर बाय बाय मित्रांनो, भेटूया तिथं. आपण जात असताना आपल्याला दिसलं मित्रांनो जिथं की महाशिवपुराण कथा झाली होती. बडे जटाधारी मंदिर आहे मित्रांनो. इथं हे बघू शकता तुम्ही. इथं खूपच गर्दी असते मित्रांनो. बघू शकता मंदिराचा परिसर. इथे महाशिवपुराण कथा झाली होती मित्रांनो. तर नक्कीच तर मित्रांनो आपण आले अवचित हनुमान मंदिराच्या परिसरात. आपण फायनली अवचित हनुमान मंदिराजवळ पोहोचलेले आपण. इथे बघू शकता इथे मागे तापी नदी आहे. इथं हे बघा साईडला इथं इकडनं तापी पूल इथं आणि हे मंदिर आहे मित्रांनो. हे बघा आपण इथे आलेले आपलं भाऊ आलेलं आहे, मम्मी आहे नाही पूजेचं सामान इथं. हा पूजेचं सामान इथं. तर मंदिरात पहिले दर्शन करूया मग पूजेला स्टार्टिंग करूया. अवचित ह्या नावाचा अर्थ आहे स्वतः प्रकट झालेले. असा विश्वास आहे की हनुमानजी या मंदिरात आध्यात्मिक पद्धतीने प्रकट झाले होते. मूळ मंदिर हेमाडपंथी शैलीत आहे. हे मंदिर भक्तांचे मनोकामना पूर्ण करणारे आहे. लोकांना नवनवं साहित्याने नवलेले से देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे. चला तर मित्रांनो गर्भगृहातील काही खास गोष्टी जाणून घेऊया. या मंदिरातील हनुमानाची मूर्ती लोण्याने बनलेली आहे मित्रांनो. हीच सर्वात मोठी वैशिष्ट्याची गोष्ट आहे. लोण्याचा हा लेप इतका मथर व सुसंगठित आहे की उन्हाळ्यातही तो वितळत नाही. हे लोकांसाठी चमत्कारासारखे आहे. अशी श्रद्धा आहे की ही मूर्ती नवसार्थी आहे. भक्त नवसाला येतात, मंदिरात लोणी चढवतात आणि त्यांचा मनोकामना पूर्ण होतात. आपल्या हनुमानाच्या मंदिराच्या बाजूला एकादशी मातेचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही समोर आपले एकादशी माते मित्रांनो. नारळी पोळं म्हणजे बाहेर पोळतं तो वाळायचा तिथं ठेवून द्या ना. पोळायला जाय ना झाडे काढणार पोळणार येणार आहे. पोळणं कुठे ओ येणार आहे. मला बजरंग बली अवचित हनुमान की मला अवचित हनुमान की जय. लावलं थोडं तरी अरे मित्रांनो हनुमान जयंतीच्या प्रसंगी इथे मोठ्या प्रमाणात भजन आरती आणि पूजा केली जाते मित्रांनो. जयंतीपूर्वी मंदिरात भजन सत्र सुरू होतात. मधल्या रात्री आरती आणि प्रसाद वाटप केले जाते. भक्तांकडून खास नवसे म्हणून लोण्याचे नैवेद्य चढवले जातात. बघा गोमातेला शिळ अन्न टाकू नये. चला मित्रांनो पूजेचा टाईम झालेला आहे. पूजेला जाऊ आपण आता. आणि ते सामान वगैरे सगळं आणलेलं आहे. पूजा करू. काही सामान नाही घेतलं. मित्रांनो तुम्ही विचार करत असणार ही पूजा कसली. तर मित्रांनो काल सर्पदोष असं म्हणून बाबांनी सांगितलं तर त्याची पूजा ठेवलेली आहे. तर आपल्याला बेस्ट लोकेशन भेटलं तर मित्रांनो अवचित हनुमानाच्या मंदिराचं जवळच आपण पूजा केलेली आहे.
नमो राधपदे नमो गणपते नमो रसमुद्राय ईरंदाय विघ्नानि शिवसुताय महा ओम. चालू झाली म्हणजे अर्धी पूजा झालेली आणि बाकीची पूजा बाकी मागे इथं मंदिर आहे समोर बघा. इथं समोर मंदिर आहे इथं हॉलमध्ये पूजा चालू आहे मित्रांनो. आपली पूजा इथं मित्रांनो आपण पूजा वगैरे झालेली आहे. कपडे वगैरे घातले ते ना पूजासाठी ते आपले विसर्जन करायचे मित्रांनो. तर आपण इथे नदीजवळ आलेले आपण आता तापीजवळ. तेव्हा आपली तापी नदी इथे मागे जेव्हा इथून जातोय. पूजा अशी होती मित्रांनो की काल सर्पदोष असं होतं. मग काही बाबांनी सांगितलं होतं त्याची पूजा होती. तर आपण इथं आलेलो होते अवचित माझे ना अवचित इथं आलो होते मित्रांनो. आपण आलेले तापी नदीवरती म्हणजे आता पाणी तर नाही मित्रांनो. हे बघा इथं एवढं पाणी तापी रिव्हर हे जाते मित्रांनो सुरतला. ही नदीचा उगम एम पीमध्ये तिचा एंड होतो सुरतमध्ये. सुरतच्या बीचवरती मित्रांनो तो तापीचा पूल तिथे मित्रांनो. जिथं आपण मनुदेवी वगैरे तिकडनं जाता उनपदेव वगैरे चोपडा जायसाठी रस्ता तिथं पूल बांधलेला आहे. तेव्हा तुम्हाला दाखवतो मी झूम करून. हा बघा पूल आहे तिथं. हा तापी पूल आहे मित्रांनो. इकडनं या इकडनं सरकून सर मित्रांनो. पाण्याचं कधी कमी समजू नये. बघा पाणी किती तिथं खोल वाटतं. इथं पाणी दगड आहे. इथं अपघात पण होता मित्रांनो खूपच. सध्याला पाणी कमी आहे. पाहता पाणी फक्त स्वच्छ पाणी आहे. इथं पूजा करूया आणि व्हिडिओला एंड करूया. सबस्क्राईब करायला विसरू नका.